नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात दिनांक 30 जून 2026 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या विराट महामोर्चाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो आंबेडकरी अनुयायी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या ऐतिहासिक आंदोलनात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रायगड जिल्हा दक्षिण विभाग अंतर्गत तळा, म्हसळा, माणगाव, रोहा, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर, माणगाव शहर तालुक्यातील पदाधिकारी, सैनिक, महिला, युवक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. मोर्चा दरम्यान उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आरक्षण वाचवा, संविधान वाचवा, उपवर्गीकरण रद्द करा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी हातात निळे झेंडे, संविधानाच्या प्रती आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन शांततापूर्ण, निर्धारपूर्ण पद्धतीनं आपला निषेध नोंदवला. मोर्चात सहभागी भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, सुरेश माने आणि इत्यादी वक्त्यांनी अनुसूचित जातीच्या घटनात्मक आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का पोहोचू नये तसेच उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी ठाम भूमिका मांडली. भारतीय संविधानाने दिलेल्या समान हक्कांचं संरक्षण करण्यासाठी हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रायगड जिल्हा दक्षिण विभागातील सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीनं मोर्चात सहभाग नोंदवत संघटनेची ताकद आणि सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं. या ऐतिहासिक आंदोलनामुळे उपवर्गीकरणाच्या विरोधातील जन आक्रोश पुन्हा एकदा राज्यासमोर ठळकपणे मांडला गेला. उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय 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 भीम, जय भीम. झालंच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.